दंडवतः। दृष्टांत निरूपणाच्या आजच्या या सत्रामध्ये आपण 14 क्रमांकाचा दृष्टांत बघणार आहोत। आजचा जो दृष्टांत आहे तो डोळ्याचा दृष्टांत आहे। डोळ्याच्या संदर्भामध्ये स्वामींनी दोषजनक आणि गुणजनक अशा दोन्ही पद्धतीने त्या डोळ्याच्या संदर्भामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे। आपण आपल्या डोळ्याच्या कुठल्या क्षमतेला वाढवतोय, चांगल्या की वाईट, त्यावर आपला जो दृष्टीचं पाहणं आहे, मग ते गुणदायक आहे की दृष्टी दोष आहे, त्यावर ते अवलंबून ठरतं। आणि म्हणून इथे आधीचा जो दृष्टांत आपण बघितलेला आहे तो दृष्टांत माळेकाराचा, त्या माळेकाराच्या दृष्टांतामध्ये बघितलं की कर्मवशे पातले दुःख भोगिता देखोनी जीवी अनुकंपा उपजो नेदावी। म्हणजे एखादा जीव सुख किंवा दुःख भोगत असेल तर त्याच्याविषयी ती अनुकंपा वगैरे उपजो नेदावी, ते त्या दृष्टांतामध्ये आपण बघितलेलं आहे। कोणाची उपजो द्यावी, कोणाची उपजू देऊ नये, हा विश्लेषणाचा भाग त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे। आणि आजच्या दृष्टांतामध्ये सांगतात सुख दुःख पावे ऐसी सामुग्री जीवी असं तुची असे। आता एखाद्या जीवाला सुख होतं किंवा दुःख होतं तर ते कुणी जबरदस्ती त्याला देतं का? सुख म्हणा किंवा दुःख म्हणा ना, सुख दुःख पावे ऐसी सामुग्री, म्हणजे जीवाला सुख व्हावं किंवा जीवाला दुःख व्हावं अशा दोन्ही पद्धतीचा जो अधिकार आहे तो, किंवा त्या संबंधित जी काही क्षमता आहे तो, किंवा ते ग्रहण करण्याचा जो भाग आहे, सुख ग्रहण करणे दुःख ग्रहण करणे, हे सगळं जीवाकडे मुळातच आहे। आपल्याकडे जर का सुख घेण्याचा जर का प्रकार नसता तर आपल्याला जे काही सुखदायक गोष्टी आहेत त्या भेटल्यानंतर सुख वाटलं नसतं, अनुभवास नसता। जसं आपल्या शरीराला बर्फ लावला तर थंड लागलंच नसतं, है ना। एखाद्याचं शरीर असंवेदनशील होऊन जातं, तिथे संवेदना राहत नाही, मग तिथे तुम्ही काही लावलं तरी त्याला त्याची काही जाणीव राहत नाही। तसं झालं असतं, सुखही नसतं आलं आणि दुःखही नसतं आलं, म्हणजे त्याला अग्नीचा चटका जरी लागला तरी त्याच्या लक्षात येत नाही ते। तसं आपण असंवेदनशील नाही, म्हणजे जे मिळतं त्याचा अनुभव आपल्याला येतो। आणि अजून एक अर्थ आपण बघूया की हे सगळं जोडण्याची सामुग्री जीवाकडे आहे। सुख दुःख आपण पहिला अर्थ बघितला की जीवाला कोणी जबरदस्ती देतं का? नाही, त्याच्याकडे तो भाव आहे मुळातच, सुख घेणं दुःख घेणं। आणि दुसरा अर्थ आपण बघूया की सुख दुःख जबरदस्ती जीवाला कोणी जोडायला लावतं का? हे नाही, हा जीव स्वतःच्या बुद्धीने किंवा अबुद्धीने कसं का म्हणा, पण तो स्वतःहून ते जोडत असतो। कुणी आपल्याला ते पाप किंवा पुण्य आपल्याला देऊ शकत नाही। आपण म्हणू शकत नाही की माझं हे पुण्य तुम्हाला किंवा माझं हे पाप तुम्हाला, असं नाही। हे स्वतः जो पण जीव आहे तो स्वतः ते जोडतो आणि मग त्याला ते लागत असतं। परंतु आपण, आमचे स्वामी सांगतात की पोर जीव आपले ओखटे गुमटे जाणे जाणोनीची करी, म्हणजे त्या जीवाला चांगलं काय वाईट काय हे सगळ्यांना माहिती आहे। जे व्यसन करतात त्यांना व्यसन करणं वाईट हे माहिती आहे, तरी ते व्यसन करतातच। ओखटे गोमटे सगळं काही त्या जीवाला माहिती आहे, परंतु जाणोनीची करी, म्हणजे जाणीवपूर्वक जीव वागतो, पण कसा वागतो? वाईटच वागत असतो। अध्यात्म सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे जगण्या एवढा अध्यात्म तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, जे निरूपणाला येवोत का नको येवोत। परंतु तरी देखील
आपण काय करतो, तो वाईट वागतो म्हणून मी पण वाईट वागतो, म्हणजे ही सामुग्री जीवाकडे आहे. तो चांगला वागतोय का, मग मी पण चांगला वागतो, ही पण सामुग्री जीवाकडे आहे. म्हणजे जोडण्याची क्षमता. आमच्या स्वामींनी जीवाबद्दल सांगितले, जीव सर्वाधिकारी आहे. तो काहीही जोडू शकतो, काहीही भोगू शकतो आणि काहीही प्राप्त करू शकतो. म्हणजे हा सर्वाधिकार त्या जीवाकडे जोडलेला आहे. आणि अशा पद्धतीने जीव जो आहे तो काय करत असतो, जे काही पाप पुण्य चांगलं वाईट जे काय करायचं तो स्वतंत्र स्वतःच्या बुद्धीने करत असतो. आणि जर का चुकलं तर पाठी पुढीलावर ठेवी, म्हणजे तो दोष आपण स्वतः घेत नसतो बरं का, तो लगेच पुढच्यावर आपण त्याला सांगत असतो की बाबा ह्यांच्यामुळे झालं बरं का. असं चांगलं जर का झालं असेल तर ते मी केलेलं आहे असा भाव असतो. पण जर का त्याच्यात चूक झाली तर मात्र आपण त्याचं श्रेय, चुकीचं जे काही जबाबदारी आहे ती आपण घेत नसतो. जसं ते असतं ना, मी उदाहरण देत असतो की भात जर का थोडा जास्त पाणी झालं तर आपण काय म्हणतो, भाताला दोष देतो की आपल्याला, भाताला. तांदूळ नवीन आहे, बरं ते जर का भात एकदम सडसडीत झाला तर ते म्हणतात तांदूळ जुना असल्यामुळे तसं झालं बरं. म्हणजे बनवतो आपण, पाण्याचं प्रमाण आपल्याला कळलं पाहिजे. ते बनवण्याच्या आधीच तुम्हाला कळलं पाहिजे तांदूळ नवीन आहे का जुना आहे, बघूनच कळायला पाहिजे. त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यात टाकलं पाहिजे. परंतु जेव्हा केव्हा वस्तू किंवा पदार्थ नियोजन हे चुकतं त्यावेळेला आपण एकमेकांची नावं सांगत असतो. तसं नाही, हे सगळं जीवाला स्वतःला कळतं, परंतु तो जेव्हा चुकतो तेव्हा पाठी पुढीलावरी ठेवी असं स्वामी सांगतात. प्रत्येक जण दोष एकमेकांना ते देत राहतो. आणि म्हणून ही सामुग्री जीवाकडे आहेच. सुख दुःख पावे, म्हणजे सुख दुःख पावे मध्ये दोन्ही गोष्टी बघितल्या, एक जोडणे देखील आणि भोगणे देखील. कदाचित जोडणे असताना भोगणे नसतं तर जीवाला सुख दुःख झालंच नसतं. परंतु जीवाकडे जीवत्व, सुख दुःख ग्राहकत्व भाव ते जीवाकडे आहे. मुळात तो मायेने तो कार्यरूप देखील केलेला आहे. आणि म्हणून असतूची असे जैसा डोळ्याचा, म्हणजे डोळ्याचा दृष्टांत स्वामी या ठिकाणी देत आहेत की डोळ्याच्या संदर्भामध्ये आपण जे काही दोष बघतो किंवा गुण बघतो, चांगलं बघतो किंवा वाईट बघतो, ते सर्वात आधी एक तर डोळ्याचं काम तिथे असतं किंवा मग आपल्या कानाचं काम असतं. आपल्यापर्यंत जे काही चांगल्या वाईट बातम्या पोहोचतात ते एक तर त्या डोळ्याच्या माध्यमातून पोहोचतात किंवा कानाच्या माध्यमातून कोणीतरी सांगतं म्हणून ते पोहोचत असतात. म्हणजे दोन हे जे काही ज्ञान इंद्रियांपैकी दोन इंद्रिय आहेत ते अत्यंत चांगलं आणि वाईट घेण्यासाठी एकदम तत्पर असतात. त्यापैकी जास्तीत जास्त आपण काय बघतो, वाईट जास्त बघतो. तुम्ही मंदिरात आली आणि मंदिर झाडलेलं असेल तर कोणाला दिसणार नाही ते झाडलेलं आहे, पण झाडलेलं नसेल तर ते लगेच दिसेल की मंदिर झाडलेलं नाही बरं का. म्हणजे ते दोष आपल्याला लगेच दिसतो आणि तो आपण पाहतो. परंतु स्वामींनी हाच भाग या दृष्टांतामध्ये सांगितलेला आपल्याला आहे. परंतु हा दृष्टांत स्वामींनी कुणाला सांगितला आणि कशासाठी सांगितलेला आहे बरं ना. डोमेग्राम या पैठण या ठिकाणी स्वामींचं अवस्थान आहे आणि त्या ठिकाणी उत्तरार्ध 419 क्रमांकाची लीळा आपण आज घेणार आहोत. उग्रा दैती सारंग पंडिता निरय निरूपण. सारंग पंडितांना स्वामींनी नरकाचं निरूपण जे आहे ते केलेलं आहे. गोसाव्यांसी गणपती मडी अवस्थान, त्या मठामध्ये स्वामींना अवस्थान आहे. गोसाव्यांसी उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतरे, उद्याचा म्हणजे उद्याचा, उदयाचा म्हणजे उदय काळीचा म्हणजे सकाळचा, असं लक्षात ठेवायचं. आणि सकाळचा पूजावसर स्वामींना संपन्न झालेला आहे. त्याला उदयाचा काय म्हणतात, उदय काळी
स्वामींचा पूजावसर जो होतो तो अगदीच आपला सकाळी 8-9 वाजता वगैरे असा होत नसतो. तो सकाळी लवकर स्वामींचा पश्चात प्रहरी स्वामींना उपहूड होतो आहे आणि मुखमार्जन वगैरे सगळं आटपून दिवस उजाडत नाही तर स्वामींचा पूजावसर संपन्न होतो. आणि तो पूजावसर संपन्न झाल्यानंतर गोसावी उग्रा दैत्या देवळा बीजे केले. स्वामी उग्रा दैत्य म्हणजे उग्र आदित्य या दोन्ही जर का शब्दांना एकत्र केलं तर उग्रा दैत्य असा तो शब्द होतो. पंच अवतार त्याला एकत्र केले की आपण काय म्हणतो पंचावतार, म्हणजे एकत्र केले ते शब्द. तसे उग्र आदित्य म्हणजे उग्र आहे. जसं आपण बघतो ना की उद्या उष्णता जास्त वाढणार आहे, म्हणजे आपण काय म्हणतो सूर्य जास्त तापणार आहे. आधीच्या काळामध्ये सूर्याची मंदिरं जास्त असायची. आता सूर्याचं मंदिर तुम्हाला कुठे दिसत नाही. स्वामींच्या काळामध्ये आदित्याचे मंदिर वगैरे असा उल्लेख आहे. असंच हे आदित्याचं सूर्याचंच मंदिर आहे, पण त्याचं नाव आहे उग्रादित्य, म्हणजे उग्र स्वरूपाचा जो सूर्य आहे वगैरे असा त्याचा अर्थ. उग्रादैत्याच्या चौकी आसन झाले. स्वामींना चौकामध्ये, चौक म्हणजे चारी रस्ते एकत्र येतात तो चौक नाही बरं. चौक म्हणजे मंदिराचा जो सभागृह आहे, जिथे आता निरूपणाला आपण बसलेलो आहे त्याला चौक असं म्हटलं जातं, त्याला सभागृह असं म्हटलं जातं. कोकणामध्ये आपलं खानदेशमध्ये अजूनही अंगण वगैरे जे असतं त्या अंगणाला चौक असं म्हटलं जातं. आणि त्या चौकामध्ये स्वामींना आसन झालेलं आहे. जवळी सारंग पंडित बैसले असती. स्वामींच्या सोबत सारंग पंडित आहेत, स्वामींजवळ बसलेले आहेत. ते देवळी निरयाची जाती लिहिली होती. आणि त्या मंदिरामध्ये निरयाची जाती लिहिलेली होती. म्हणजे मंदिरामध्ये बहुतांश आपण काय बघत असतो, भगवद्गीतेचे श्लोक लिहिलेले असतील, काही सुविचार लिहिलेले असतील वगैरे. आपल्याला मंदिरात काय लिहावं लागतं, शांतता राखा. सुविचार वगैरे आपल्याला चालत नाही, श्लोक चालत नाही, ते आपण वाचत नाही. आपल्याला शांतता राखा हे लिहावं लागतं. लोक शांतच राहत नाही, मंदिरात आल्यावर बोलतच राहतात. परंतु ते सुद्धा कोणी वाचत नसतं बरं का. ज्याने लिहिलंय तोच बिचारा शांत राहतो, त्याला काही बोलता येत नाही. आता तशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे मंदिरामध्ये अशा काही गोष्टी लिहिलेल्या असतात की जेणेकरून आपल्याला तिथे बसल्या बसल्या, एरवी आपण काही वाचन करत नाही, पुस्तक काढायचं आणि ते वाचायचं, कोणी डोळे दुखून घ्यायचे है ना. ते डोळे आपल्याला परत ते टी.व्ही. वगैरे बघण्यासाठी ठेवावं लागतात चांगले, मोबाईल बघायला चांगले ठेवावं लागतं. ते पुस्तक बघून डोळे खराब कोण करेल आपले, म्हणून कोणी पुस्तक वाचत नाही. पण मंदिरात जर का आले तर मग काही ना काही सहज आपण वाचन करत राहतो. आणि म्हणून त्या मंदिरामध्ये निरयाच्या जाती, निरय म्हणजे नरक, आणि नरकाचे प्रकार त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. कुठले कुठले नरक आहेत, काय आहेत, ते कसे भोगवल्या जातात, त्याची जी काही एक थोडक्यात माहिती असेल, त्यांची नावं वगैरे ती त्याच्यावर दिलेली असणार आहेत. आणि त्या ठिकाणी ते सारंग पंडित जे आहेत, ते सारंग पंडित ते दृष्टी अवलोकनी मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामींनी ते सर्व दृष्टीने अवलोकन केलं, ते लिहिलेलं. आणि मग स्वामी म्हणतात, पांड्या जीवासी हा ठाव वेरी पावने आतिगा. स्वामी म्हणतात जीवासी म्हणजे प्रत्येक जीवाला बरं का. हा ठाव वेरी पावने असे का. हा ठाव वेरी म्हणजे एवढे जेवढे काही नरक सांगितलेले आहेत, आमच्या स्वामींनी एकूण 13 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. 13 भेदी नरक असं त्याला म्हणतात. आणि त्याच्यात अजून 3 जर का आपण घेतले, मामाजींनी आम्हाला सांगितलं, अजून त्याच्यात 3 घेतले, एकूण 16 प्रकारचे नरक आहेत. आणि ते सर्व नरक जे आहेत ते जीवाला होत असतात, कारण की ते सगळे नरक जोडण्याचे जे काही माध्यम आहेत, जे काही साधन आहेत, ते सगळे जीव आचरणामध्ये आणत असतो. जेवढं काय आहे
ते सगळं त्या जीवाकडनं ते घडतं आणि जीवाकडनं ते जोडल्या जात असतं. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतात की जीवासी हा ठाव वेळी पावणे आती गा. या सगळ्या नरकाला जीव जात असतो. जसं ते हे होते, युधिष्ठिर होते, म्हणजे सगळे पांडव जे आहेत ते कलियुग लागण्याच्या आधीच त्यांना या स्वामींनी घेऊन गेलेले आहेत बाहेर, या कलियुगाच्या क्षेत्राच्या बाहेर. युधिष्ठिर मात्र थांबलेले आहेत, त्यांना पुढील राजा जो आहे त्याची नियुक्ती करायची आहे. आता ते कलियुग लागून गेलं तर त्यांनी त्या कलियुगामध्ये पाणी अन्न काहीच ग्रहण केलं नाही. कारण की कलियुगाचं अन्न जे आहे ते कलियुगाचं अन्न म्हणजे अतिशय अनुत्तम आहे, दोषयुक्त आहे. ते खाल्लं वगैरे, ते पाणी पिलं तर तशा प्रकारची बुद्धी आपली होत राहते. ज्याचं अन्न खावं त्याच्यासारखे आपण होतो. म्हणून आपल्या धर्मामध्ये जे काय आहे की आपण कुठेही जेवत नाही, त्याचं कारण ते आहे. कारण की आपण कुठेही जेव्हा जेवतो तेव्हा त्या जागेचा प्रभाव, त्या अन्नाचा प्रभाव, अन्नदात्याचा प्रभाव, अन्न बनवणाऱ्याचा प्रभाव, अन्न वाढणाऱ्याचा प्रभाव, त्या वस्तूचा पदार्थाचा प्रभाव, त्या वेळेचा प्रभाव, हे सगळे एकूण 6 प्रकारचे प्रभाव आपल्यावर होत असतात. ते तामस तमतम असेल तर तसं भाव आपल्यामध्ये तयार होत असतो. आपल्याला वाटतं काय होत नाही, कुठेही खाल्लं तरी चालतं. कुणीतरी म्हटलं ते कृष्णार्पण करून खावं, म्हटलं विष पण असंच खाऊन घ्या. कृष्णार्पण करायचं आणि खायचं, मग विष राहणार नाही का? विष खाताना जर का कृष्णार्पण म्हणून झालं ते अमृत होईल का? ते नाही. म्हणजे जे दोषजनक आहे ते दोषजनकच आहे. त्याला संकल्प बोलून वगैरे करणं ही प्रक्रिया एक वेगळी आहे. पण आपण दोषजनक ठिकाणीच जाऊन, तुम्ही तुमचं घराचं टिफिन घरातनं डबा नेला आणि स्मशानात खाणार का तुम्ही? घरातलं अन्न आहे, आपल्या स्वतःचं अन्न आहे, आपण बनवलेलं आहे. मग स्मशानात जेवाल का तुम्ही? आहे का कोणी इथे स्मशानात जेवणार? हो की नाही? बाकीचे आहेत, जे नाही म्हटले आणि बाकीचे कोणीच काय बोललं नाही. म्हणजे आता कशाला महत्व दिलं तुम्ही, जागेला की अन्नाला महत्व दिलं? जागेला, की ती जागा तशी आहे. आता इथे आपल्याला कळलं बरोबर, एखाद्याने एखाद्या ठिकाणी स्वतःचा आत्मघात करून घेतला, फाशी लावून घेतली आहे, त्या जागेत जेवणार का तुम्ही? आता लगेच लक्षात आलं की जागेचं महत्व आहे की नाही, ती जागा तशी आहे. तशाच प्रकारे एखादी जागा नपाळत्याची असते, एखादी जागा हिंसेची असते, एखादी जागा भांडणाची असते. म्हणजे भांडण करायचं असेल तर त्या जागेवर जाऊन ते भांडलं जातं. जसं युद्ध झालं त्याची एक जागा आहे. आपल्यासारखं नाही की भांडण सुरू झालं की लगेच दारातच भांडण करायचं, तसं नाही. भांडणासाठी पण एक ठिकाण आहे, निरूपणाचं जसं ठिकाण आहे तसं भांडणाचं पण एक ठिकाण आहे, तिथे जाऊन युद्ध करायचं. म्हणजे ती जागा कशी झाली, हिंसक झाली, तामस झाली. त्या ठिकाणी आपण, म्हणजे आपण कुठे जेवतो आहे वगैरे त्या जागेची माहिती असली पाहिजे आपल्याला, आणि मगच आपण त्या ठिकाणी भोजन करायचं की नाही करायचं. अधिक ते निमित्त कशाच्या निमित्ताने आहे ते पण आपल्याला त्याच्यामध्ये कळालं पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण यथायोग्य प्रकारे भोजन करत असू किंवा टाळत असू तर आपली बुद्धी, विचार शुद्ध राहतात. तामस ठिकाणी जर का भोजन केलं तर आपली बुद्धी तामस होते, आणि बुद्धी तामस झाली की क्रिया तामस होतात. क्रिया तामस म्हणजे चिडचिडीमध्ये चांगले काम होतात की वाईट कामं होतात? वाईट कामं होतात. आणि वाईट कामाचं काय मिळतं? पाप मिळतं. आणि पापाचं काय मिळतं? दुःख मिळतं. म्हणजे हे जोडणारे कोण आहोत? आपणच आहोत. आणि त्याचा मूळ जो भाग आहे तो अन्नाच्या माध्यमातून प्रगट होत असतो. जे संवेदनशील आहेत, जसं आम्हाला असं कधी कधी लक्षात येतं, एखादं अन्न कोणाकडचं खाल्लं तर ते एक लक्षात येऊन जातं, म्हणजे जेवू वाटलं नाही वगैरे, किंवा भूक आहे परंतु जेवणच गेलं नाही. म्हणजे किंवा कधी कधी असं होतं की जास्त आपण जर का देवधर्म स्मरण करत असू तर आधीच परमेश्वर तिकडे जाऊच देत नाही आपल्याला. म्हणजे हे पण अनुभवास येत असतं. आणि प्रत्येक धर्मातले लोक हे नियम प्रत्येक धर्मातल्या लोकांना आहेत, सगळ्यांना, नुसते मानवापंथी लोकांचं नाही आहे.
लोकांची तक्रार आहे की आम्ही या पंथात आलो तर मग ते इकडे खायचं नाही तिकडे खायचं नाही. हा नियम फक्त मानव पंथाचा नाही आहे, हा सगळ्याच धर्मामध्ये असा नियम आहे. फक्त कोण पाळतं कोण नाही पाळत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तत्वामध्ये असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे हे सगळं आपण अशा पद्धतीने पाप पुण्य सगळं जोडून ठेवतो आणि जोडल्यानंतर ते भोगायला मिळतं. आपला विषय सुरू आहे, युधिष्ठिराने अन्न पाणी काहीच ग्रहण केलं नाही तरी युधिष्ठिरा निरय दर्शन हे संबंधीची केले, असा पक्ष येतो लक्षण स्थळामध्ये. म्हणजे नातलगांमुळे त्यांना थांबावं लागलं आणि राज्य जे आहे राज्य व्यवस्था लावून द्यायची म्हणून थांबावं लागलं. परंतु त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की नुसतं कलियुगाचं काय केलं त्यांनी, ऑक्सिजन घेतलेला आहे, प्राणवायू फक्त घेतला, बाकी काही घेतलं नाही. आपलं तर कलियुगाचं आधार कार्डच आपलं कलियुगाचं आहे ना, आपला जन्मच इथला आहे कलियुगातला आहे. म्हणजे आपल्याला काय काय होऊ शकतं. युधिष्ठिराने जन्म घेतलेला नाहीये कलियुगात, फक्त श्वास घेतला तर त्यांना निरय दर्शन करविलं, म्हणजे नरकाचं दर्शन त्यांना, म्हणजे तिथून नेलं, त्यांना दाखवलं नरक कसे असतात. वास्तविक कलियुगात जर का जन्मले असते आणि काही व्यवहार इथे त्यांनी केले असते दोषजनक वगैरे, तर ते नरक त्यांना भोगावे लागले असते. म्हणजे कलियुगाचा प्रभाव बघा कशा पद्धतीचा आहे. आणि म्हणून जर का तुम्हाला असं तर ते आपण नरकाला जायचं नसेल तुम्हाला, तर आपल्याला परमेश्वराने सांगितल्या त्या गोष्टी कराव्या लागतील. त्याची एक झलक तुम्हाला बघायची असेल तर कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन यायचं, सरकारी वगैरे अशा हॉस्पिटलमध्ये एकदा फिरून यायचं, चक्कर मारून यायचं. त्या दिवशी तुमचं नामस्मरण बघा जास्त होईल. असं मध्ये मध्ये स्मरण कमी झालं की हॉस्पिटलमधनं फिरून यायचं, तिथले आजारी लोक बघायचे, पेशंट बघायचे आणि मग लक्षात येतं तरी हे असं आहे. देवाशिवाय किंवा स्मरणाशिवाय अशी गत येऊ शकते, हे तर इथलं आहे. परंतु वास्तविक जे नरक आहे हे नरक आपण इथले इथे टाळू पण शकतो, पण अदृष्टपर जे नरक आहे जे जोडल्याच गेले आपल्याला, ते आपल्याला टाळणं अवघड आहे. आणि म्हणून स्वामी इथे सारंग पंडितांना सांगतात की पांड्या जीवासी हा ठाववेरी पावने आतिगा, जे जीव निरय पावे आणि नित्य नरकही पावे. म्हणजे नरकालाही जातो आणि नित्य नरकालाही जातो, म्हणजे दोन्हीकडे आहे. नित्य नरक म्हणजे परमेश्वरापर्यंत जर का आपला दोष पोहोचला तर पुढे नित्य नरक होणार, आणि अलीकडेच असू तर नित्य नरकाच्या अलीकडेच म्हणजे इतर नरक जे आहेत ते नरक होतील. स्वामी म्हणतात पांड्या डोळ्याचा ठाई स्वतसिदा दोन्ही सामुग्रिया. आता इथे हे नरक कशामुळे होतात आणि नरक कशामुळे होऊ द्यायचे नाहीत आपल्याला, त्यासाठी स्वामींनी जीवाची जी कार्यवृत्ता आहे, जीवाचं जे कार्य आहे त्या कार्यामधला फरक डोळ्याच्या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे. स्वामी म्हणतात की डोळ्याच्या ठाई स्वतसिधा, डोळ्याच्या ठिकाणी मुळातच स्वतसिधा दोन्ही सामुग्र्या असते. म्हणजे दोन प्रकारच्या सामुग्री त्या जीवाकडे म्हणजे त्या डोळ्यामध्ये आहेत, तेज सामुग्री आणि मेद सामुग्री. एक आहे तेज सामुग्री, तेज म्हणजे डोळ्याचं तेज वाढवणं. म्हणजे आपले डोळे कोणाला कसे दिसतात पेक्षा आपल्याला आपल्या डोळ्यांनी कसं दिसतं, किती बारीक तुम्ही बघू शकता, किती लांबचं तुम्ही बघू शकता, ही तेज सामुग्री डोळ्याची आपल्याला वाढवता येते बरं का. आपलं काय होतं की आपल्याला आपलं डोळ्याचं वय होत जातं तसतसं आपण चष्माचा नंबर वाढवत राहतो. आपण आपली तेज सामुग्री कशी वाढवायची आहे डोळ्याची, याकडे आपण कधी लक्ष देत नाही. आपण त्याच्यावर वेगळे उपाय करत राहतो. वास्तविक डोळ्याचं तेज आपल्याला वाढवता आलं पाहिजे, पण ते आपण कधी वाढवत नाही. आणि दुसरी आहे मेद सामुग्री. मेद म्हणजे एक प्रकारचं जे काही चरबी असते ना, चरबी तर सगळ्यांच्याच अंगावर असते आहे ना, मांस त्याला आपण म्हणूया. मांस असेल
तर ते सगळ्यांच्याच अंगावर असतं, परंतु ते किती प्रमाणामध्ये आहे, ते खूप कमी प्रमाणात असेल तरी ते योग्य नाही आणि ते खूप जास्त प्रमाणात असेल तरी ते योग्य नाही. ते त्याचा एक समतोल असला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही सप्त धातू आहेत, मज्जा, मेद, मांस, स्नायू, अस्थि, रुधिर, चर्म, ह्या सर्व माध्यमातून आपला देह तयार झालेला आहे किंवा देहाच्या कार्यामध्ये हा सगळा भाग आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण असलं पाहिजे शरीरामध्ये. ते प्रमाण जर का कमी जास्त झालं की आपण म्हणतो मी आजारी आहे. त्याचं समतोल झाला की आपण स्वस्थ असतो. म्हणजे आपल्याला ती मेद सामुग्री म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी पण मांस भाग आहेच की, पण तो जर का मांस भाग वाढला तर काय होईल, पुढे आपल्याला त्याच्यापासून अपाय होऊ शकतो. स्वामी सांगतात की डोळ्याच्या ठाई स्वतःसिद्धा दोन्ही सामुग्र्या, तेज सामुग्री आणि मेद सामुग्री. तेज सामुग्री वाढवी तरी रत्नाची गर्भीचे खुतले रंग देखे. जर का तेज सामुग्री जर का वाढवली तर काय होतं, रत्नाची गर्भीचे म्हणजे रत्न असतं ना, हिरा असेल वगैरे जे काही मूल्यवान जे पण असेल, तर त्याच्या गर्भीचे खुतले रंग देखे म्हणजे त्यातला जर का हिरा असेल तर तो सामान्य व्यक्तीला तो कळत नसतो. म्हणजे हिऱ्यासारखंच दिसणार असं पण बाजारामध्ये विकायला असतं बरं का. ते आपल्याला वाटतं हा हिरा आहे, परंतु त्याचा जो रत्न पारखी आहे तो असं बघूनच सांगेल हा हिरा नाही आहे, बघूनच सांगू शकतो. कारण त्याच्या डोळ्याची तेज सामुग्री त्यांनी तशी वाढवलेली आहे ना. काही लोक असं कपडा बघतात आणि म्हणतात हा कपडा हा नाही आहे बरं का, हा आहे. किंवा एक व्यक्ती मी अशी बघितली, त्यांनी कपडा बघितला आणि त्याची किंमत सांगितली की हा कपडा या मीटरचा असेल, आणि विचारल्यानंतर तेवढ्याच मीटरचाच तो कपडा होता, म्हणजे आसपास असं. ही काय आहे, तेज सामुग्री आहे. वस्तू बघितल्यानंतर ते वस्तू खरी आहे का खोटी आहे ते लगेच लक्षात येणं आवश्यक आहे. कुणीतरी काजू स्वस्तामध्ये भेटतात म्हणून त्यांनी 1 किलो काजू घेतले, नंतर घरी गेल्यानंतर कळलं ते मैद्याचे काजू आहेत, ओरिजिनल काजू नव्हते ते. म्हणजे हे आपल्याला असं बघितल्यानंतर कळायला पाहिजे की कसं आहे. अशाच पद्धतीने तेज सामुग्री वाढवी. आता इथे तर स्वामींनी सांगितलंय की त्या रत्नाच्या गर्भीतले खुतले रंग, त्याच्यातनं एक रंगाचं एक निर्मिती होत असते. सप्तरंग आपण ज्याला म्हणू किंवा विशिष्ट असे रंग त्या कोपऱ्यापर्यंत, त्या म्हणजे बारकाव्यापर्यंत त्याला ते सगळं दिसत असतं. आतमधल्या जे काही त्याचे पैलू पाडलेले आहेत त्या पैलूतनं जे काही निर्मिती होत असते त्या हिऱ्याची, किंवा त्या हिऱ्यामधनं जे काही एक प्रकाश वगैरे याची एक निर्मिती होत असते, याच्यावरून लक्षात येतं की तो हिरा आहे की हिरा नाही आहे. सामान्य व्यक्तीला दिला तर ती एक गोष्ट सांगतात ना, तो कोणीतरी होता त्याने ते आपल्या गुरांच्या गळ्यामध्येच तो खडा बांधला आणि रत्नपारखी तिथून चालत त्यांनी बघितलं तर तो हिरा होता. ती दृष्टी त्याला नाही आहे. तर आपल्याला ती तेज सामुग्री वाढवली. आता याच्यामध्ये सगळंच आलं, नुसतं डोळ्याची तेज सामुग्रीमध्ये इतक्या गोष्टी येतात की तुम्हाला तुमची जर का तेज सामुग्री चांगली असेल तर तुम्ही असा माणूस बघितल्या सांगू शकता माणूस कसा आहे, त्याच्या हालचालीवरून वगैरे. म्हणजे आम्ही संवत्सरला होतो, मोठे बाबा होते संवत्सरचे, जुने बाबा. तर ते जर का कोणी शिष्य ठेवायला आणले तर मग बाबा नुसतं त्या शिष्याकडे बघूनच सांगायचे की जागा नाहीये म्हणून, म्हणजे शिष्य ठेवता येणार नाही. आता ते असं नाही सांगतायत की तुमच्या शिष्यात दोष आहे, आमच्याकडे जागा नाहीये आता सध्या. आणि म्हणजे त्या नुसतं बघण्यावरून त्यांचं राहणीमान कसं आहे, दिसणं कसं आहे, काही वेळेला म्हणजे खूप काही जास्त त्या व्यक्तीच्या सहवासात राहायची गरज नसते. 2-3 मिनिटांमध्ये माणसाच्या हालचालीवरून तो माणूस लगेच लक्षात येऊन जात असतो. आणि आपले जे काही अधिकरण वर्ग आहेत जुने सगळे वगैरे, हे या गोष्टीमध्ये इतकं त्यांची
तेज सामुग्री दृष्टीची इतकी तल्लख आहे की माणूस बघितल्या बघितल्या त्यांच्या लगेच त्या गोष्टी लक्षात येत असतात. ही तेज सामुग्री फार नुसती डोळ्याचीच नाहीये, मनाची देखील आहे, की तुम्हाला मनातले संकेत आहेत ते लक्षात आले पाहिजेत. खूप वेळेला असं होतं की ते अधिकरण सांगतात आता जाऊ नका, आता येऊ नका, म्हणजे त्याच्यातनं ते मनाचे संकेत, म्हणजे मनाची सुद्धा तेज सामुग्री आहे ती त्यांची वाढलेली आहे. तुम्ही जेवढं संवेदनशील असाल तेवढं तुमची ही तेज सामुग्री वगैरे संवेदनशीलता जी आहे ती तेवढी वाढणार आहे. आणि म्हणून सांगतात की तेज सामुग्री वाढवी तरी रत्नाची गर्भीचे खुतले रंग देखे, मेद सामुग्री वाढवी तरी काहीची न देखे. आणि जर का मेद सामुग्री वाढवली तर काय होईल बरं? ना काहीची न देखे, म्हणजे जर का त्या डोळ्यावर मोतीबिंदू आला ना, त्याला आपण मोतीबिंदू म्हणू शकतो, त्याला डोळ्यावर पडदा येणं असं म्हणू शकतो. हे मामाजींनी सांगितलं एखादा स्थूळ व्यक्ती असेल तो भविष्य काळामध्ये काय होतं की त्याचे हे जे काही असतात ना भोया या खाली खाली यायला लागतात. म्हणजे हा जो भाग जाड असतो तो जर का तिथलं ते वयस्करपणामुळे तिथली चरबी कमी झाली तर हा जो वाढलेला भाग आहे हा खाली लोंबकळतो. मग त्यांना अशी पट्टी बांधून ते वरती हे करावं लागतं. म्हणजे मेद सामुग्री वाढविली तरी काहीच न देखे, म्हणजे अशा प्रकारे त्या डोळ्यावर जर का प्रतिबंधात्मक जर का काही गोष्टी आल्या तर आपल्याला डोळ्यांनी दिसणं कमी होऊन जात असतं. म्हणजे दोन सामुग्री आपण बघितल्या, तेज सामुग्री, मेद सामुग्री. आपण काय वाढवतोय हे तर व्यावहारिक झालेलं आहे आणि अजून त्याच्यामध्ये तुमच्या बुद्धी कौशल्याने, तुम्ही तुमच्या ज्ञानाने तुमच्या डोळ्यांना तुम्ही कशा प्रकारचं प्रशिक्षण देताय. जसं तुम्ही मुलांना संस्कार देता ना, आपण मुलांना संस्कार देतो तशाच प्रकारचे संस्कार डोळ्यांना देता आले पाहिजेत. आपल्याला डोळ्यांनी काय बघायचं आहे ते लक्षात आलं पाहिजे. काही लोक जे असतात ते डोळ्यांनी फक्त आणि फक्त चुका बघतात, पण काही लोक जे आहेत त्या चुकांमधनं सुद्धा काहीतरी चांगलं बघतात की नाही. ते बाकीचं जाऊ दे, पण या ठिकाणी ह्या गोष्टी छान आहेत बरं का, चांगल्या आहेत बरं का. आपल्याला ती दृष्टी असली पाहिजे. बाकी चुका बघून आपण करायचं काय? आमचे स्वामी सांगतात जिथेही जाल तिथलं काहीतरी गोमट घेऊन निघा. म्हणजे चांगलं जे आहे ते चांगलं तिकडून घेता आलं पाहिजे. आपलं वाईट तर सगळीकडेच आहे, सगळीकडेच दिसत आहे, त्याचा आपल्या डोळ्याला काहीच उपयोग नाही. किंवा ते जे काही दृश्य आपण बघितलं त्याच्या आपल्या मनाला काहीच उपयोग नाही, किंवा आपल्या जगण्याला त्याचा काही उपयोग नाही आहे. परंतु जर जे काही तुम्ही चांगलं बघता ते चांगलं बघण्याचाही उपयोग आहे, ते मनात ठेवण्याचाही उपयोग आहे, तसं वागण्याचाही त्याचा उपयोग आहे की जेणेकरून आपलं जीवन शुद्ध शुद्ध होत जातं. आणि म्हणून याची सुरुवात जी आहे ती डोळ्यांनी होत असते. आणि म्हणून स्मरण करताना आधी काय सांगितलेलं आहे, स्मरण सुरू करायच्या वेळेला त्याच वेळेला आपल्याला डोळे बंद करायचे. डोळे बंद केले तर स्मरण सुरू होतं. जोपर्यंत डोळे बंद होत नाही तोपर्यंत स्मरण सुरू होत नाही. आपण स्मरण कसं करतो? डोळे उघडे ठेवून करत असतो. कोण आलं कोण गेलं है ना, असं निरोपणाला जे जे लोक येतात त्यांच्याकडे बघत 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 स्मरण असतं. म्हणजे डोळे उघडे आहेत आपले. मग आपली मनाचं जे काही ध्यान साधन आहे तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. म्हणजे डोळ्यांमध्ये ती गोष्ट आहे की तुम्हाला जे नवीन दृश्य दिसत आहेत ते नवीन दृश्य दिसले नाही पाहिजेत. ते जर का नाही दिसले तर नवीन विचार तुमच्यापर्यंत येणार नाही. डोळे उघडले की नवीन दृश्य दिसेल, लगेच नवीन विचार सुरू होतात. मग त्याच वेळेला कान सुद्धा जे आहेत ते कान सुद्धा बंद ठेवावे लागतात. म्हणजे माझा अनुभव असा आहे की ते एखाद्या स्पीकर जवळ बसलेला जरी माणूस असेल किंवा त्याचा निरोपणाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो आहे तरी देखील बाहेरचा आवाज काय आहे त्याच्याकडे लक्ष आपलं जास्त वेधलं जात असतं. एवढे कान आपले तेज आहेत. म्हणजे कानाची सुद्धा तेज सामुग्री आणि मेद सामुग्री आहे. कानाची तेज सामुग्री वाढवली तर काय होणार आहे,
आपल्याला बारीक सारीक सगळे आवाज येते. मेद सामुग्री वाढवली तर ते म्हणतात आता काय ऐकू येत नाही बरं का आम्हाला. तिथे डोळ्याची मेद सामुग्री आपली वाढलेली आहे. अशा पद्धतीने स्वामींनी या दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलं की डोळ्याच्या ठिकाणी गुण पण आहे आणि दोष पण आहे. तुम्हाला काय वाढवायचं आहे दोघातले की हे तुम्ही ठरवायचं आहे. आपल्या मनाच्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची तेज आणि मेद सामुग्री आहे. तेज सामुग्री वाढवली चांगल्याच गोष्टी आठवणार, वाईट गोष्टी नाही आठवणार. मेद सामुग्री वाढवली तर काय होईल, तर त्या ठिकाणी आपल्याला वाईटच गोष्टी आठवणार. मेद सामुग्री वाढली तर मग अटॅक वगैरे तो भाग वेगळाच आहे. परंतु इथे आपल्याला थोड्या विचारांती जर का घ्यायचं झालं तर अशा पद्धतीने आपल्याला दोन प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, दोन प्रकारच्या गोष्टी याच्यातनं दिसलेल्या आहेत. म्हणजे काय झालं की ते म्हणाले की सगळं आपल्या देहातच आहे. म्हणजे चांगलेपणा पण वाईटपणा पण, सशक्तपणा पण अशक्तपणा पण आपल्या देहातच आहे. आपण कशाला प्राधान्य देतो त्यानुसार आपल्या देहामध्ये त्या गोष्टी तयार होतात. तुम्ही आत्मविश्वासाला जर का प्राधान्य दिलं तर आत्मविश्वास तुमचा वाढेल. आणि तुम्ही आत्मविश्वास जर का तुमचा कमी तुम्ही ठेवला तर मग आत्मविश्वास वाढणार नाही. आपल्या विचारांची जर का आपण प्रगती केली तर विचार शक्ती जर का चांगली केली तर चांगल्या प्रकारचे विचार आपल्याकडनं सुचल्या जातील. आणि विचारांना आपण प्राधान्यच दिलं नाही तर कुठल्याच प्रकारचा विचार आपण करू शकत नाही. निर्णायक गोष्टी येतात त्या विचारा त्यांना, ते सांगतील, हे सांगतील, हे सांगतील, ते सांगतील. म्हणजे आपण निर्णायक कार्य करू शकत नाही, कारण की आपण विचारांची मेदशक्ती वाढवून ठेवली आहे, तेज शक्ती विचारांची आपण वाढवलेली नाही. अशा पद्धतीने स्वामींनी सांगितलेलं आहे की तेज सामुग्री वाढवी तर गर्वीचे कुतले रंग देखे. म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला वरून गुणवान दिसणार नाही, पण त्यातले जे काही आंतरगुण आहेत तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. एखादा व्यक्ती दिसायला कसा तरी दिसेल, परंतु त्यामध्ये असले जे गुणदायक गोष्टी आहेत त्या लगेच आपल्याला नजरेला पडते. एखादा व्यक्ती दिसायला सुंदर असेल परंतु त्याचं विचार, त्याचं वागणं वगैरे आपल्याला लगेच खटकायला लागतं, लक्षात येतं आपल्या. म्हणजे हे काय आहे, गर्भीचे कुतले म्हणजे आतमधले त्याचे अंतरंग जे आहेत ते आपल्या लक्षात आले पाहिजेत. खूप लोकांना असं होतं की बाबा एवढ्या वर्षात आम्हाला कधीच कळलं नाही बरं का हा माणूस असा आहे म्हणून. ते खूप वर्षांनी कळतं. म्हणजे तेवढा वेळ लागला की तुमच्या जे काही विचारशक्ती आहे त्या विचारशक्तीने त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे जाणून घ्यायला एवढा वेळ आपल्याला लागलेला आहे. दूरचं दृश्य बघायला एखाद्याला खूप वेळ लागतो, एखाद्याला पटकन ते दिसतं. म्हणजे त्या पद्धतीने तेज सामुग्री आणि मेद सामुग्री ही आहे. तर इथे हा दृष्टांत संपतो आणि त्या दृष्टांत संपल्यानंतर पुढे त्याचं द्राष्टांतिक म्हणजे त्याचा सिद्धांत जो आहे तो सांगतात. तैसे या जीवाचा ठाई दोन्ही सामुग्रिया. तसं या जीवाच्या ठिकाणी पण दृष्टांत काय आहे, दृष्टांत तुम्हाला समजण्यासाठी म्हणून आहे, तुमच्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे तो दृष्टांत. आणि म्हणून तो जर का सांगितलं तर ती एक गोष्ट तुम्हाला कळते आणि त्या गोष्टीतले जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला कळतात. त्या मुद्द्यावरून आपल्याला सिद्धांत जो आहे तो सिद्धांत आपल्या लक्षात आणून देण्यासाठी हा दृष्टांत सांगितला जातो. आणि दृष्टांत सांगितल्यानंतर मग सिद्धांत सांगितला जातो की जीवाच्या ठिकाणी पण काय आहे, दोन प्रकारच्या सामुग्र्या आहेत, क्षमता आहेत. संत सामुग्री, असंत सामुग्री. संत आणि असंत. संत म्हणजे चांगली सामुग्री आणि असंत म्हणजे वाईट सामुग्री. दोन्ही गोष्टी आहेत. ते बोलतात ना तो माणूस तसा शांत आहे बरं का, पण तो जर का चिडला ना म्हणजे त्याच्याकडे संत आणि असंत दोन्ही आहेत. आणि जे लोक शांत असतात ना ते लोक तेवढेच तामस असतात, असा पण एक अनुभव आहे.
एखाद्या वेळेस एक व्यक्ती नुसता तामसच असतो, एखादा व्यक्ती नुसता सात्विकच असतो, आणि एखादा व्यक्ती दोन्ही गोष्टी आहेत त्याच्याकडे. मुळातच कधी कधी तामस व्यक्ती शांत होऊन जात असतो आणि कधी कधी सात्विक व्यक्ती एकदम तामस होतो. म्हणजे मुळातच जीवाकडे दोन्ही सामुग्र्या आहेतच, संत सामुग्री आणि असंत सामुग्री दोन्ही आहे. सात्विकता पण आहे आणि तमगुण देखील त्या जीवाकडे आहे. संत सामुग्री वाढविली तरी चैतन्यापर्यंत उजळे. जर का संत सामुग्री वाढवली तर चैतन्यापर्यंत उजळे. म्हणजे चैतन्य माया, म्हणजे त्या चैतन्य मायेच्या सुखाचा कालावधी आहे 10 लाख ते 1 कोटी वर्ष. जर का त्या चैतन्य मायेच्या फळाला जीव गेला तर कमीत कमी 10 लाख वर्ष किंवा जास्तीत जास्त 1 कोटी वर्ष तिथे फळ तो भोगू शकतो. पण कधी? त्यासाठी त्याची संत सामुग्री वाढली पाहिजे, म्हणजे त्या देवतेपर्यंत त्याची साधना पोचली पाहिजे. बहिर्यागृपी असेल की आंतर्यागृपी असेल, तेवढी साधना त्याच्याकडनं घडली म्हणजे असंत सामुग्री, म्हणजे तिथे चूक वाईट वगैरे काही होता कामा नये. आपण एखाद्या टोकापर्यंत कधी जाऊ शकतो? जेव्हा आपण घसरणार नाही तेव्हाच. घसरलं तर खाली येणार, टोकापर्यंत नाही जाऊ शकत. टोकापर्यंत माणूस तेव्हाच जातो जेव्हा तो घसरतच नाही आणि न घसरता वरपर्यंत पोहोचू शकतो. तशा प्रकारे संत सामुग्री जर का असेल तर चैतन्यापर्यंत उजळे. असंत सामुग्री वाढवी तरी संत सामुग्री वाढवी तरी चैतन्यापर्यंत उजळे. असंत सामुग्री वाढवी तरी मृतिकापर्यंत मळले. आणि जर का असंत सामुग्री वाढविली तर काय होईल? वाईट सामुग्री जर का आपण आपल्यामध्ये निर्माण केली तर काय होईल? है ना, आपण असं होत असतो. आपण थोडेसे जर का मोठ्या पदाला गेलो तर आपल्या हाताखाली जेवढे काम करतात त्यांच्यावर आपण थोडासा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न. आधी आपण चांगले होतो, सात्विक होतो, तसं आधी काही नव्हतं. पण जसं जसं एखादा अधिकार आपल्याकडे येतो, पद आपल्याकडे येतं, तसं आपल्या वागण्यामध्ये थोडासा फरक पडतो. आता तुम्ही जर का नेहमीचे जुने कपडे घालून आलेला असाल तर तुम्ही मंदिरात जिथे जागा भेटेल तिथे बसाल. पण जर का एकदम असे कडक आणि स्वच्छ आणि सफेद कपडे घालून आलेले असाल तर आपलं 1 तास तर येतच जाईल. बसायचं कुठे आहे? आपण कुठेही बसणार नाही. म्हणजे लगेच आपल्यामध्ये फरक पडून जात असतो. तशा पद्धतीने असंत सामुग्री जर का वाढवली तर आपला एक भाव बदलून जात असतो, वागणं बदलून जात असतं. आपल्या आवाजामध्ये एकदम कडकपणा यायला लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण थोडंसं तमतम करायला लागतो. म्हणजे असंत गोष्ट जी आहे, वाईट गोष्ट जी आहे, ते चांगल्या गोष्टी आपल्याला करू देत नाही. ते म्हणतात त्यांच्याशी गोड जर का बोललं ना ते डोक्यावर बसतात. म्हणजे तो वाईटपणा आपल्याला गोड बोलू देत नाही. तो तमपणा आहे तो आपल्याला सात्विक होऊ देत नाही. तर जे काही राग आहे तो आपल्या चेहऱ्यावर हास्य येऊ देत नाही. हास्य जर का आलं तर मग तसं चालणार नाही. शिक्षकांना काय करावं लागतं? असा रागीट चेहरा ठेवावा लागतो. आवाज पण त्यांना रागीट ठेवावा लागतो, तेव्हा ते मुलं धाकात राहतात. असा एक सर्वसामान्य समज आहे. आणि तोच टोन त्यांचा मग घरामध्ये पण असतो. कोणाशी पण बोलताना ते तशाच प्रकारे बोलतात. एक जण मी ते पोलीस बघितले, ते एकदमच कडक भाषेत बोलायचे. मी म्हटलं हे कोण आहेत? ते म्हणाले हे पोलीस आहेत. म्हटलं हा, मग हे बरोबर आहे. ते तिकडे पण तसंच बोलतात, इकडे पण असंच. पण सगळे पोलीस तसे नसतात बरं का. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये गेलो त्या क्षेत्रासारखं आपण व्हायला लागतो. आता इथे तर हा भाव वेगळा आहे. एक शिक्षक असणे किंवा पोलीस असणं हा भाग वेगळा आहे. परंतु आपण आपल्यातला जर का तमगुण वाढवला तर मग असंत सामुग्री जर का वाढली तर संत सामुग्रीला मग जागा राहत नाही. आणि मग काय होतं तर मृतिकापर्यंत मयळे. मृतिकापर्यंत मयळे म्हणजे यक्षणीचं जे जडत्व आहे तिथपर्यंत खाली येऊ शकतो तो जीव. संत सामुग्री वाढविली तर चैतन्य माया, माया सगळ्यात उच्च देवता आहे, तिच्या त्या चांगल्या फळापर्यंत तो जाऊ शकतो. किंवा जर का तो खाली आला तर यक्षणी देवतेच्या संबंधित जे काय जडत्वाचा जो काही नरक आहे त्या जडत्वाच्या नरकाला तो जाऊ शकतो. म्हणजे मनुष्याची हत्या केल्यानंतर जडत्वाचं नरक होत असतं.
म्हणजे जर का एखादा माणूस तामस असेल तर तो मनुष्याची पण हत्या करू शकतो बरं का। एरवी तोच माणूस रागीट नसेल, रागामध्ये नसेल तर तो कोणाचीच हत्या करू शकत नाही, पण तो जर का रागामध्ये आला तर भांडणामध्ये आपण कोणाला काय बोलू याचं भान नसतं, काय उचलून फेकू याचं भान नसतं, आपले हातपाय आपण कशाला आपटू, कशावर आपटू ते आपल्याला त्याचं भान नसतं, आणि एखाद्याला काय आपण त्याचा घातपात करू याच्या सुद्धा आपलं भान नसतं। त्या तमगुणामध्ये ती गोष्ट आपण करून मोकळे होऊन जात असतो। म्हणजे तमामध्ये आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण काय करतो आहोत, काय बोलतो आहोत, आणि अशा वेळेलाच एखाद्या मनुष्याची हिंसा होऊ शकते। एरवी सात्विक तुम्ही जेव्हा असाल तर तुम्ही भांडू शकत नाही। भांडू शकता का तुम्ही? तुम्ही सात्विक आहात तर तुम्हाला भांडणच जमणारच नाही। भांडण करायला तुम्हाला थोडं रागीट व्हावं लागतं, राग येऊ द्यावा लागतो, आणि मग राग येतो। कसा येतो राग? कोणीतरी हे सांगतं, कोणीतरी ते सांगतं, तसा राग वाढतो, आणि मग तुम्ही एक दिवशी ठरवता की आज जायचं भांडायला। म्हणजे त्या वेळेला मग आपण एखाद्याचा घातपात देखील करू शकतो। असंत सामुग्री वाढवी तर जडत्वापर्यंत, एखाद्या मनुष्याने एखाद्या दुसऱ्या मनुष्याची जर काही हिंसा केली तर जडत्व नावाचं जे नरक आहे ते नरक लागत असतं। एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचं मन अंतकरण दुखवलं तर चलद्रूपाच्या, म्हणजे जे काही चालणारे फिरणारे जे काही आहेत, म्हणजे मोठ्या प्राण्यांपासून तर ते किडा मुंगी तुमच्या डोळ्यांनी जेवढे काही दिसतात, मोठ्या प्रमाणात मन दुखवलेलं असेल तर मोठ्या प्राण्यांमध्ये, छोट्या प्रमाणात मन दुखवलेलं मुंगी वगैरे या प्राण्यांमध्ये तो जीव जातो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। एखाद्या चलद्रूपाचं म्हणजे किडा मुंगी प्राणी यांची जर का हत्या होत असेल आपल्याकडनं तर स्थावरामध्ये, म्हणजे जे झाड आहे, मोठा प्राणी मारला तर वड उपलक्षणे जे झाड आहे, वडाचं आयुष्य किती आहे? 1000 वर्ष वडाचं आयुष्य आहे। आपल्याला आयुष्य पाहिजे तर आपल्याला तेवढं आयुष्य नाही, 100 वर्षच आहे। वडाला आयुष्य पाहिजे का तेवढं? ऊन वारा पाऊस, आता तर थंडी सुरू झालेली आहे, तेवढ्या सगळ्यात त्या वडाला उभं राहायचं। 1000 वर्षाचं आयुष्य आहे। जेवढा मोठा प्राणी मृत्युमुखी पडेल आपल्याकडनं तेवढं त्या वृक्ष योनीमध्ये वगैरे फळ भोगेल। जेवढा छोटा प्राणी असेल तर गवत वगैरे याच्यामध्ये, हे शेवाळ म्हणा, त्याच्यामध्ये जन्म मिळू शकतो। हे सगळे जीव आहेत बरं का। याच्यामध्ये जीव कसा आलेला आहे, मुंगीमध्ये जीव कसा आला, कधी विचार करतो का? आपण फक्त हाच विचार करतो की घरात मुंग्या कशा आल्या, कुठून आल्या, कशामुळे आल्या, एवढाच विचार करतो, पण त्या मुंग्यांमध्ये जीव कशामुळे आलेला आहे, आपण पण या मुंग्यांच्या देहात जाऊ का वगैरे, हा आपण विचार केला पाहिजे। आणि न जाण्यासाठी काय आणि का जातो ह्याचं सुद्धा परिज्ञान आपल्याला असणं तेवढंच आवश्यक आहे। आणि म्हणून जर का असंत सामुग्री वाढविली तर काय होणार आहे, तर तिथपर्यंत आपण त्या नरकाला जाऊ। एवं विधिष्ठात वाढवीत वाढविता प्रेमासी पात्र होय। आता इथे ईश्वराच्या साधनावर, साध्यावर हा अर्थ लावतात की विधी इष्टात, योग्य प्रकारे स्वामींनी सांगितलेलेच विधी जर का आपण केले तर तुमच्या मनाचे विधी चालणार नाहीत। जे पथ्य सांगितलेले असते ते तुमच्या मनाचं असतं का? ते वैद्यानी डॉक्टरांनी जे सांगितलं त्यानुसार ते पथ्य असले पाहिजे। तसं विधी देखील आमच्या स्वामींनी सूत्रपाठात काय विधी सांगितले तेच विधी तुम्हाला करावे लागतील। जे परंपरेने आलेली विधी नाही झालं, त्या परंपरेने आलेल्या विधीला पण काहीतरी पुस्तकाचा आधार लागेल, सूत्रपाठाचा आधार लागेल, लीळेचा आधार आपल्याला लागेल। श्रुती स्मृती मार्गरूढी बुद्धाचार्य 4 प्रमाणांचं प्रमाण त्याला लागणार आहे। आणि विधी इष्टात वाढवीत वाढविता प्रेमासी पात्र वय, परमेश्वराच्या प्रेमापर्यंत तो जीव जाऊ शकतो। यथा 22 आहेत विधी इष्ट, अनेक जन्मांमध्ये विधी आणि इष्टदायक क्रिया ते करत राहिले। विधी म्हणजे देवाने सांगितलेला विधी, आणि इष्ट म्हणजे जे चांगलंच आहे, जे वाईट नाही आहे, अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतील। तर प्रेमासी पात्र म्हणजे ईश्वराच्या भक्ती साधनेपर्यंत तो जीव जाऊ शकतो।
अविधी अनिष्टात वाढवीत वाढविता नित्य नरकासी भाजन होय। आणि अविधी आणि अनिष्ट जर का केला, अविधी म्हणजे जो विधीच नाहीये तो आपण केला, चुकीच्या गोष्टी केल्या, आणि अनिष्ट म्हणजे जे अनिष्टदायक आहे, आपल्याला जे इष्टाकडे घेऊनच जाणार नाहीये, अशा गोष्टी जर का आपण केल्या तर नित्य नरकासी भाजन होय। म्हणजे स्वामी सांगतात मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही, जे मुंगी सुद्धा आपल्याकडनं मेल्या गेली नाही पाहिजे एवढी काळजी आपण घ्यायची। जर का मुंग्या आपण मारत असू तर उद्या मुंगळे सुद्धा मारायला आपल्याला काही वाटणार नाही, असं तो क्रम वाढत राहतो। मग उद्या त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा मोठे प्राणी, त्याच्यापेक्षा मोठे पशु पक्षी मारायला काहीच वाटणार नाही। एक वेळ अशी येईल की मनुष्याला मारायला सुद्धा काहीच वाटणार, एकाएकी कोणी सात्विक माणूस मनुष्याला नाही मारू शकत, त्याच्यामध्ये तेवढा तामस गुण, त्याचा तो क्रम आहे, एक मारत 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 म्हणजे त्याची तेवढी क्षमता वाढते तामस गुणाची, आणि मग जाऊन तो कुठेतरी मनुष्याला मारू शकतो। अशा पद्धतीने मनुष्यापर्यंत आलेला जो काही प्रसव आहे तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, आणि त्याच्यामुळे नित्य नरक जे आहेत ते होतात। आणि पुढे सांगतात रत्नस्थानी स्वरूप आहे, आणि तेथे जे गर्भस्थानी म्हणजे तिन्ही अंश आहेत, म्हणजे ब्रह्म माया आणि ईश्वर त्रयंश ज्याला म्हटलं जातं, एकीकडे माया आहे, एकीकडे ब्रह्म आहे, मध्ये ईश्वर स्वरूप आहे, म्हणून गर्भकुतले रंगस्थानी ज्ञानिया भक्ताची प्राप्ती। त्या जसं त्या रत्नातला जे आतला भाग आहे त्यातला जो गाभा आहे म्हणजेच ज्ञानिया भक्ताची प्राप्ती सांगितलेला आहे। दोन्हीचा विभाग देखे म्हणजे त्या ठिकाणी तिथपर्यंत बघण्याची क्षमता जी आहे ती प्राप्त होत असते। अनुभूतीचा विशेष शक्तियुक्त देखे, ते अनुभव ज्ञान भक्ताला दिलं जातं, त्या माध्यमातून तो जो भक्तराज आहे तिथपर्यंत पाहू शकतो। म्हणजे ज्ञानी या भक्ताच्या तेज सामुग्रीबद्दल या ठिकाणी सांगितलं। इष्ट आणि विधिदायक क्रिया केल्यामुळे काय झालेलं आहे की ते ईश्वर प्राप्तीपर्यंत ते पोहोचू शकतात। आणि स्वामींनी मग दृष्टांत जो आहे तो दृष्टांत सारंग पंडितांना सांगितलेला आहे, आणि सारंग पंडित मनामध्येच बोलायला लागले, आपला जीवी म्हणू लागले, हे काही पा नरक आणि नित्य नरक काही सेनी। हे नरक कशामुळे होतात, नित्य नरक कशामुळे होतात, जी जी ते कोणी क्रियेत होती, म्हणजे ते कुठल्या क्रियेमुळे नरक होतात बरं। स्वामी म्हणतात विश्वहननात नित्य नरक, विश्वहनन एका विश्वाचा हनन जर का घडलं तर नित्य नरक होऊ शकतं। जी जी एका जीवा विश्व हनन कैसे, आणि एक जीव विश्वाचा हनन कसं काय करू शकतो ना। मग त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलेलं आहे एका हननात विश्व हनन घडतं बरं का। एक हनन जर का घडलं तर अवघ्या विश्वाचं हनन घडू शकतं। ते कसं बरं, स्वामी सांगतात विश्रांत चैतन्य जेत असे, जे परमेश्वराचं स्वरूप ज्या ठिकाणी आहे त्या अवताराचं जर का हनन करण्याची जर का प्रक्रिया केली, हनन तर परमेश्वराचं घडत नाही पण ती क्रिया जर का घडवून आणली, जसं आमच्या स्वामींना विषाच्या सुपाऱ्या दिल्या, स्वामींना त्या विषाच्या सुपारीचा काय प्रभाव होतो तो स्वामींनी स्वीकारला। स्वामींचं काही झालं नाही बरं वाईट, आणि ते परमेश्वर अवतार आहेत ते, परंतु त्यामुळे ज्याने ते विषाच्या सुपाऱ्या दिल्या तो मात्र नित्य नरकाला त्याच्यामुळे गेलेला आहे। आणि म्हणजे परमेश्वर अवताराच्या हननाचा जर का प्रयत्न केला तर ते विश्व हननापर्यंत ते विश्व हनन केल्यासारखंच त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून स्वामींनी अजून काही पुढे वचनं सांगितलेली आहेत। परमेश्वराच्या ठिकाणी जे भजन केलं जातं त्या भजनासारखं भजन नाही, आणि हनन केलं तर त्यासारखं हनन दुसरं कुठलं नाही असं स्वामींनी सांगितलेलं आहे। आणि अशा पद्धतीने इथे आजच्या सत्रामध्ये आपण दृष्टांत क्रमातील 14वा डोळ्याचा दृष्टांत बघितला, आणि त्या संबंधित उत्तरार्ध 419 क्रमांकाची लीळा पैठण येथील या आजच्या या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे। दंड